आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। पंचवटी परिसरातील अमरधामजवळ बुधवारी पहाटे अंदाजे 2 ते 3 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झालेत। जखमी हे सर्व फर्निचर कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अपघातग्रस्त होंडा सिटी ही कार तपोवनाकडून पंचवटीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडाला धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली। अपघातात सूरज संजय यादव यांचा मृत्यू झाला असून राजेश हरी ठाकूर, प्रियांशु मोहित विश्वकर्मा आणि सतीश संतोष यादव हे गंभीर जखमी झालेत। जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचे दोन्ही एअरबॅग उडाले, तसेच सीएनजी टँकही मागील सीटवर येऊन पडला। वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चकनाचूर झाला असून गाडी ओळखू न येण्याजोग्या अवस्थेत दिसत होती। प्रत्यक्षदर्शींनी अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग सुमारे 110 किलोमीटर प्रति तास असल्याचा दावा केला आहे। दुर्घटनेनंतर अधिक चिंताजनक बाब म्हणजे वाहन पूर्णपणे फुटलेले असतानाही सीएनजी गळती सुरू असल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले। त्यामुळे घटनास्थळी काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।